हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की घरी मी बाल्कनीमध्ये थोडंसं मेकओव्हरचं काम काढलेलं आहे आणि कालच्या दिवशी ते काम काही पूर्ण झालेलं नव्हतं. तर त्यामुळे मग दुसऱ्या दिवशीसुद्धा म्हणजे दुसरा दिवस जो होता तर त्या दिवशीसुद्धा हे जे बाल्कनीचं काम करणारे जे दादा लोक आहेत तर ते आलेले होते. आणि बघा, घरामध्ये ना आपण रिनोव्हेशनचं म्हणा किंवा मेकओव्हरचं काम काढतो तर ते एका दिवसात पूर्ण होईल असं नसतं. त्या गोष्टीसाठी आपल्याला ना 2-3 दिवस, कधीकधी ना त्यापेक्षा जास्तसुद्धा वेळ लागतो. तर इथे तेच काम बघा त्यांचं ना चालू आहे. आणि या सगळ्या कामाच्या याच्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये घराची जी अवस्था आहे तर ती अशा प्रकारे आहे. म्हणजे सगळे जे झाडं होते तर ते काल मी तुम्हाला सांगितलं होतं की बाहेर जो म्हणजे जो जिना आहे, ज्या पायऱ्या आहेत तर त्या सगळ्या पायऱ्यांवर ते जे झाडं आहेत तर ते मी शिफ्ट केलेले. पण झाडांच्या व्यतिरिक्त सुद्धा बाल्कनीमध्ये ना लहान सहान सामानांचा खूप असा पसारा असतो. म्हणजे बाल्कनी आणि वॉशिंग एरिया या दोनही गोष्टींचा जो पसारा आहे तर झाडं तर मी बाहेर ठेवले आणि बाकीचा जो सामानांचा पसारा होता, आता युटिलिटी एरिया म्हटलं त्यामध्ये बघा क्लिनिंगचं आणि बाकीचं असं किती किती काय काय सामान आपण ठेवतो. तर ते सगळं सामान ना इथे बाहेर हॉलमध्ये आणून ठेवलं आणि हॉलची अवस्था तुम्ही बघितली असाल. तर आज ना घरी पाहुणेसुद्धा येणार आहेत. म्हणजे माझ्या घराची अवस्था तुम्ही बघितली की अवस्था कशी झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात आज ना पाहुणेसुद्धा येणार आहेत. तर पाहुण्यांसाठी सुद्धा स्वयंपाक पाणी वगैरे बनवायचं आहे. पण त्याआधी ना सानूसाठीचा जो टिफिन आहे तर तो इथे मी बनवायला घेतला. कारण पाहुण्यांसाठी थोडासा म्हणजे जो स्वयंपाक आहे तर तो जास्त असणार आहे. आणि इतक्या घाईघाईमध्ये म्हणजे सकाळी 8:30 वाजेपर्यंत पूर्णचा जो पूर्ण स्वयंपाक आहे तर तो काही शक्य होणार नाही. आणि त्यातल्या त्यात घरामध्ये जर पसारा असेल तर अशा याच्यामध्ये ना आपण अपेक्षासुद्धा करत नाही की म्हणजे करू शकत नाही की पटापट आपले जे कामं आहेत तर ते होतील म्हणून. तर जेव्हा मला कधी झटकेफट टिफिन बनवायचा असतो, कधी घाई असते किंवा कधी बघा काही सणवार असतात तर अशा वेळेला ना म्हणजे जो स्वयंपाक आहे आपला तर तो जास्त असतो. तर मुलांसाठी आपल्याला झटकेफट टिफिन बनवायचा असतो तर कमी वेळेमध्ये अशा प्रकारचे हे जे आलूचे म्हणजे हे फिंगर चिप्स जे आहेत तर ते मी बनवते. म्हणजे अशा प्रकारे ना ही भाजी बनवते. सानूचा टिफिन पॅक झाला आणि त्यानंतर बघा हे जे जास्वंदाचं झाड आहे तर 2 दिवसापासून ना मी इथे हॉलमध्ये आणून ठेवलं आणि आतमध्ये सुद्धा त्याला ना इतके छान फुलं आले. म्हणजे जास्वंद आणि गोकर्ण हे दोनही झाडं इतके छान फुलं त्यांना आलेले. म्हणजे सावलीमध्ये असूनसुद्धा इतके छान फुलं त्याला आलेले. पण 2 दिवसाच्या नंतर मात्र त्याच्या ज्या कड्या होत्या ना तर त्या सगळ्या खाली गळून पडल्या. म्हणजे सावलीमध्ये बघा जे उमलण्याच्या लेवलवर जे फुलं आलेले होते तर ते तर उमलले. पण ज्या कड्या होत्या, ज्या म्हणजे आता मोठ्या होणार होत्या तर त्या सगळ्या कड्या ना गळून पडल्या. म्हटलं असो, काही दिवसांच्या नंतर त्याला ऊन मिळणार तर ते झाड पुन्हा आणखी पूर्ववत होणार आणि खूप छान असं फूल देणार म्हणून. त्यानंतर ना मी केलेली आहे स्वयंपाकाला सुरुवात. कारण 10:30-11 वाजेपर्यंत घरी पाहुणे येणार होते. पाहुणे कोण? तर माझ्या नणदबाई येणार आहेत. त्यांना ना डॉक्टरकडे थोडंसं काम होतं. तर एक तर म्हणजे माझे जे नंदई आहेत तर त्यांच्यासोबत येणार किंवा मग त्यांचे जावई म्हणजे माझे भाचे जावई तर त्यांच्यासोबत येणार आहेत त्या. तर त्यांच्यासाठीचा इथे जो स्वयंपाक आहे तर तो मी बनवत आहे. आणि आजच्या स्वयंपाकाचा जो मेनू आहे तर तो आहे मसाला वांगा, कढी, भात, पोळ्या. तर असा साधासाच मेनू आहे. आणि खरं सांगायचं ना तर ज्या नणदबाई आहेत ना तर त्या 2 वर्षापासून घरी आलेल्या नाही आहेत. म्हणजे दिवाळीची ओवाळणी वगैरे त्या करत नाहीत आणि त्यातल्या त्यात त्यांची जी लाईफ आहे तर ती थोडीशी बिझी आहे. आणि त्यातल्या त्यात ना प्रॉब्लेम असा होतो की जे माझे नंदई आहेत तर त्यांना बघा शहरामध्ये म्हणजे शहरामध्ये बघा हेल्मेट वगैरे ना घालावा लागतो आणि त्यातल्या त्या ट्रॅफिक रूल्स वगैरे खूप असे फॉलो करावे लागतात. तर त्यामुळे शहरामध्ये ना गाडी त्यांना काही व्यवस्थित जमत नाही. आधी आम्ही भंडारा साईडला असायचो ना तर त्यावेळेला वर्षातून 1-2 वेळा तरी त्यांचं येणं व्हायचं. पण आता नागपुरात आलो तेव्हापासनं म्हणजे त्यांचं येणं जे आहे तर ते खूप असं कमी झालेलं.
तर आज ना त्याच नणदबाई येणार होत्या. तर म्हटलं थोडासा जो स्वयंपाक आहे तर तो थोडासा व्यवस्थित बनवून घ्यावा, कारण आज कदाचित त्या थांबतील किंवा नाही थांबतील, तर या गोष्टीची काही गॅरंटी नव्हती. म्हणजे डॉक्टरचं जर काम झालं आणि नंदयासोबत जर आल्या त्या, तर त्यांचं थांबणं कदाचित म्हणजे शक्य होणार नाही. तर या चर्चेने म्हटलं की स्वयंपाक ना थोडासा म्हणजे पाहुणचार तर नाही म्हणता येणार, पण थोडासा जो ठीकठाक स्वयंपाक असतो तर म्हटलं तो बनवून घ्यायचा. गोडामध्ये ना यांच्या हाताने ना जे रसगुल्ले आहेत तर ते मी मागवलेले होते, कारण इतक्या लवकर आणि अशा घरातल्या पसाऱ्यामध्ये म्हणजे गोडधोड काही बनवणं शक्य होत नाही. कारण नाहीही म्हटलं तरी जे काम करणारे दादा लोक आहेत तर ते पटकनच येतात. आता ना 10 सव्वा 10 वाजलेले आणि ते आलेले काम करण्यासाठी, आणि अशा याच्यामध्ये मग बघा त्यांचं ना जाणं येणं चालू असतं आणि आपलं किचनमध्ये काम करणं मग काही शक्य होत नाही. तर म्हणून मग ना त्यांच्या यायच्या आधीच माझ्याच्याने ना जितका स्वयंपाक पॉसिबल झाला तर तितका मी ना बनवून घेतला. आणि मग ना दुसऱ्या दिवशी नणदबाई थांबलेल्या होत्या, म्हणजे त्यांचं डॉक्टरकडचं काम काही झालेलं नव्हतं. तर दुसऱ्या दिवशी मग त्या थांबल्या. जावई गेले त्यांच्या गावला, कारण त्यांना सुट्टी नव्हती आणि नणदबाई थांबलेल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशी मग नणदबाई आणि आम्ही दोघेही हॉस्पिटलला गेलेलो आणि तिकडून आल्याच्या नंतर मग त्यांच्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे मी बनवलेला होता. बघा, जर आपल्याकडे वेळ असेल ना तर सगळं शक्य होतं, पण जर वेळेची कमी असेल किंवा घाईघाई असेल तर मग अशा प्रकारचा शॉर्टकट आपल्याला मारावा लागतो. तर किचनचं सगळं काम आटोपलं आणि त्यानंतर मग ना इथे माझी जी पूजापाती आहे तर ती मी करून घेते. आणि हा व्हिडिओसुद्धा नवरात्रीच्या दिवसांमधलाच आहे. 3-4 दिवस व्हिडिओ काही आलेले नव्हते, तर त्यामुळे म्हणजे व्हिडिओला ना ब्रेक झालेला. तर त्यामुळे हे जे सगळे व्हिडिओ आहेत तर ते शूट केलेले होते माझ्याकडे, पण तुमच्यासोबत शेअर करण्याचं राहून गेलं होतं. तर तेच जे व्हिडिओ आहेत तर ते मी तुमच्यासोबत आता शेअर करत आहे. माझे म्हणजे जे कामं होते तर ते करेपर्यंत हे रसगुल्लेसुद्धा घेऊन आलेले होते. तर तेच मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि देवाला नैवेद्य दाखवून आम्हीसुद्धा जेवण करायला घेतलं. कारण पाहुण्यांचं झालं असं की माझ्या ज्या नणदबाई आहेत तर त्या त्यांच्या जावयासोबत आलेल्या आणि त्यांना घरून निघायलाच उशीर झाला. तर त्यामुळे ते लोक डायरेक्ट हॉस्पिटलला पोचले आणि इकडून मग हे गेलेले हॉस्पिटलला. तर असा इथे जो हॉस्पिटलचा घोळ आहे तर तो झाला आणि त्यांना यायला उशीर होणार होता. म्हणजे डॉक्टरकडे गेलो आपण तर लगेच आपलं काही काम होत नाही, तर त्यांना यायला उशीर होणार होता. त्यामुळे मग आम्हीसुद्धा आमचं जे जेवण आहे तर ते आटोपून घेतलं. आणि त्यानंतर जे काम करणारे दादा लोक आहेत तर ते सुद्धा आलेले होते. कालच्या दिवशी काम काही पूर्ण झालेलं नव्हतं आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं आणि कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की काल काही काम पूर्ण झालेलं नव्हतं. म्हणजे काल एक बेस आणि एक जो स्ट्रक्चर आहे तर तो त्यांनी बनवून ठेवलेला, आणि त्यानंतर ज्याही शेड टाकायच्या होत्या आणि जे पार्टेशन वगैरे करायचं होतं तर ते त्यांचं राहिलेलं होतं. तर ते काम त्यांनी बघा आज करायला घेतलं. एका ताईंची कमेंट होती की नेमकं काय काम तुम्ही बाल्कनीमध्ये काढलेलं. तर बाल्कनीमध्ये बघा ही जी ग्रिल असते म्हणजे लोखंडी जो कटरा असतो तर तो मी इथे बाल्कनीमध्ये आणि जो वॉशिंग एरिया आहे तर तिथे काढून घेतला. म्हणजे बघा एक्स्ट्राचं सामान वगैरे ठेवण्यासाठी किंवा झाडं वगैरे ठेवण्यासाठी ना एक एक्स्ट्राचा स्पेस आपल्याला मिळतो आणि बाल्कनीमध्ये फारसा असा पसारा होत नाही. किंवा किचनच्या बाजूला जो युटिलिटी एरिया आहे तर तिथेसुद्धा बरंचसं सामान आपण ठेवू शकतो आणि काम करण्यालासुद्धा सोपं जातं. तर त्यामुळे ही जी ग्रिल आहे तर ती मी काढलेली. तर आज फायनली जे काही पार्टिशन्स वगैरे होते तर ते करून झाले. शेडसुद्धा टाकून झालेला आणि बाल्कनीचं जे काम आहे तर ते जवळपास पूर्ण झालेलं. पुन्हा एका ताईंची कमेंट होती की किती खर्च आला किंवा म्हणजे कशाप्रकारे हे बनवलेलं. तर खर्च तर आता सध्या मी कॅल्क्युलेट करून नाही सांगू शकणार. नंतरच्या कधीतरी एखाद व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार की किती खर्च आला म्हणून. तर बाल्कनी सगळी जी आहे तर ती तयार झालेली आहे आणि झाडं सध्या काही मी लावलेले नाहीत. तर सायंकाळच्या वेळेला बघा इथे ना गप्पा गोष्टी नणदबाईच्या आणि आमच्या सगळ्यांच्या चालू होत्या. सानूसुद्धा तिच्या शाळेतून आलेली तर तिचं जेवण चालू, आणि सायंकाळच्या वेळेला आमच्या गप्पा गोष्टी इथे चालू होत्या. जावई जे आहे तर ते गेले त्यांच्या गावला, कारण त्यांची ड्युटी होती दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगची. त्यामुळे मग ते सकाळीच निघाले. दुसऱ्या दिवशी मग नणदबाई आणि मला मला नणदबाईला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं, कारण यांनासुद्धा सुट्टी नव्हती. तर त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी मी नणदबाईसोबत हॉस्पिटलला गेलेली. आणि जी बाल्कनी आहे तर ती अशा प्रकारे पूर्ण झाली आहे.
झाडं अजून किंवा सामान कुठलंही मी इथे ठेवलेलं नाही, कारण घरी पाहुणे होते आणि आपण बघा मग आपल्याच कामामध्ये लागलो तर पाहुण्यांसोबत बोलायला किंवा बसायला आपल्याला वेळ काही मिळत नाही. आणि या अशा ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या मला नको वाटतात की आपल्या घरी कोणी पाहुणेपरी आले आणि आपण आपल्याच कामामध्ये लागलेलं असू, तर आपलं जे काम आहे तर ते आपण नंतरसुद्धा करू शकतो. पाहुण्यासोबतचा जो वेळ आहे तर तो काही परत येत नाही, म्हणून मग जे झाडं आहेत तर ते मी काही ठेवलेले नाहीत. नंतरच्या व्हिडिओमध्ये सगळे जे झाडं आहेत तर ते तुम्हाला सेट केलेले दिसतील. तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर अशा प्रकारे ही जी बाल्कनी आहे तर ती सेट झालेली. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.